मध्ये दुबईला सुद्धा रवाना होणार आहे। येत्या 4 मेला आपण बघू शकाल विश्वास पाटील दुबईला सुद्धा रवाना होणार आहे आणि खूप आनंदाची गोष्ट असेल आपल्या आगरी समाजासाठी। विश्वास पाटीलचा आपण विचार केला तर वय वर्ष 44, अनेक विक्रम विश्वास पाटीलच्या नावावरती 8 चेंडूमध्ये 8 षटकार मारण्याचा विक्रम विश्वास पाटीलच्या नावावरती आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। विश्वास पाटील नक्कीच विश्वास पाटील यांचं या ठाणे नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतोय आम्ही। अनंत म्हात्रे साहेबांनी विनंती होती की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न आमचे मान्यवर नांदिवलीचे बघा उसाडणे संघ आपल्याकडे 25 मिनिटाचा अवधी असेल समीर पाटील आणि 25 मिनिटाच्या अवधी आपल्या 5 षटकार टाकायची आहेत। दोन्ही पंचांना विनंती असेल की आपण टाइम लावायचा मयूर दातीलकर आणि सचिन कडू जास्त वेळ घेऊ नका। समीर पाटील आपण एका बाजूला बघू शकाल उसाडणे संघामधला, त्यानंतर धनंजय हिलालला बघू शकाल आपण आदरांजली चषक मध्ये 3रा क्रमांकाचा मानकरी ठरला होता। 3रा की 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे उसाडणे संघ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून धनंजय हिलालची निवड झाली होती वॉच देऊन। गोलंदाज धनंजय हिलाल पहिलं षटक घेऊन येतो पॉवर प्लेचा 5 षटकांचा सामना। नक्कीच आदांदरीचा चॅम्पियन संघ होता तो म्हणजे मुठागाव संघ आणि 3रा किंवा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे उसाडणे। ठाकूरवाड्याचे ग्रामस्थ दिलीप ठाकरे साहेबांचं सुद्धा आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं T20 ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। स्टॅकेट फलंदाज बिभीषण, स्टॅकेट फलंदाज बिभीषण म्हात्रे तर नो स्टॅकेट फलंदाज यावेळेस मात्र बिभीषण म्हात्रेचा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होते। नो स्टॅकेट फलंदाज आहे हर्षद ठोंबरे तर गोलंदाज धनंजय हिलाल, गोलंदाज धनंजय हिलाल यावेळेस मात्र बिभीषणचा मोठा फटका मात्र मिस्टर टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली मात्र झेल इथे सुटतोय। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं, मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि बिभीषण म्हात्रे सारख्या फलंदाजाला जीवदान मिळतोय। धनंजय हिलाल सुद्धा आपण बघतोय थोडेसे नाराज होत आहेत कारण की सोप्पा झेल सुटलाय आणि 2 धावा मिळतात त्या कोणी संघाला आणि बिभीषण 2 धावांनी आपलं खातं उघडतोय। नक्कीच पूर्णपणे मैदानाचं राऊंड अप करतात ते म्हणजे विश्वास पाटील मॅन फ्रॉम तोंडरे, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट मधलं, वय वर्ष 44 आणि 44व्या वर्षात दुबईला रवाना होणार आहेत येत्या 4 मेला। एक जबरदस्त टेनिस क्रिकेट मधलं खूप मोठं नाव आहे विश्वास पाटील। यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, पुन्हा खराब क्षेत्ररक्षक, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते। मेन पंच मयूर दातीलकर मॅन फ्रॉम फडकेपाडा तर स्कोरलेगचे पंच सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन। पंचांच्या भूमिकेत तटस्थ आपण बघतोय मैदानामध्ये, एका बाजूला आपण बघू शकाल उसाटणे संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल खोनी संघ। खोनी संघाच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा आपण बघितली चंदूशेठ स्मृती चषक, त्या स्पर्धेमध्ये 2 बाईक ठेवण्यात आल्या होत्या, एक बाईक मिळाली होती अमोल म्हात्रेला जिथून नांदिवली संघाच्या, तर एक बाईक मिळाली होती ती म्हणजे उसाटणे संघाच्या समीर पाटीलला। अप्रतिम स्पर्धा स्वर्गीय अनुशेठ स्मृती चषक, चंदूशेठ स्मृती चषक अप्रतिम स्पर्धा। यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या थोडासा बाहेर जाण्याचे डोपंच वाईट चिकून करतायत। अव्वल धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावपळ करती 4 धावा धावपळ करती, बिनबाद 4 अशी धावसंख्या आपण बघू शकाल खोनी संघाची। पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गदर्शक गोलंदाज धनंजय हिलाल। यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये। यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल गंधारे विपक्ष घोट, पहिल्या फेरीतील 4था सामना असेल यानंतरचा। 4 चेंडू झालेले आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज धनंजय हिलालने आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते धनंजय राईट आर्म ऑन द विकेट।
यावेळेस मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही, मात्र पंच वाईट चिखून करतायत. बघा चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जातोय आणि अवांतर एक धाव मिळते ती कोणी संघाला. एकले धावसंख्या वाढते, धावसंख्या 5. अप्रतिम स्पर्धा आपण बघितली होती चंदूशेठ स्मृती चषक. त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना सुद्धा नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था सुद्धा केली होती आयोजकांनी. ती स्पर्धा सुद्धा आम्ही युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय केली होती. अप्रतिम स्पर्धा. गोलंदाज धनंजय यावेळेस मात्र पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पंचांचा निर्णय येतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. नक्कीच दोन पंचांना सूचना असेल की आपण एकमेकाशी संपर्क साधून निर्णय द्यायचे. या दरम्यान हिरामन शेठ उसाटणे यांना विनंती होती की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे आमचे मान्यवर. बघा पंच निर्णय आवाज आहे. फलंदाज बाद आहे. हर्षद ठोंबरे मात्र इथे बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे कोणी संघाचा. धावसंख्या आहे ती 5. पहिल्या षटकामध्ये धनंजय हिलालने आतापर्यंत नवीन फलंदाज अरुण ठोंबरे. अरुण ठोंबरे तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय, मात्र हर्षद ठोंबरे इथे बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय खोनी संघाचा 5 या धावसंख्येवरती. पॉवरप्लेचं पहिलं षटक मार्गच जास्त वेळ घ्यायचा नाही. बघा 25 मिनिटाचा अवधी असेल आपल्याला उसाटणे संघ आणि 25 मिनिटाचा अवधी आपल्याला 5 षटक टाकायची आहेत. मिड ऑन रिझन मध्ये आपण बघू शकाल समीर पाटीलला, एक जबरदस्त खेळाडू उसाटणे संघाचा. धनंजय राईट अप राऊंड द विकेट. यावेळेस मात्र अरुणच्या बॅट मधनं मोठा फटका, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. मिड ऑन रिझन मध्ये समीर पाटील कोणती चूक करत नाहीये. अरुण बॅक टू पॅव्हेलियन. अजून एक झटका खोनी संघाला 5 या धावसंख्या होती. दुसरा फलंदाज बाद होतोय खोनी संघ थोडासा बॅकफुटवर. डीजे शिरडी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिरडी में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको वो अपने चरणों में. मेरा साईं सबसे प्यारा, सारे भक्तों का दुलारा, सारे भक्तों को दे. नक्कीच पूर्णपणे मैदानाचा राऊंड अप घेतला जातो तो म्हणजे विश्वास पाटील असून त्यांच्या सोबत आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ अनंत पाटील सुद्धा आहेत. त्यानंतर राजेश पाटील आहेत, त्यानंतर खिचू मुंडे आहेत. कारण की येत्या 4 मेला आपण बघू शकाल दुबईला रवाना होणार ते म्हणजे विश्वास पाटील, मॅन फ्रॉम तोंडरे. दुसरीकडे गोलंदाज गणेश पाटील. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. फलंदाज बाद. अजून एक झटका खोनी संघाला 5 या धावसंख्येवरती. तिसरा फलंदाज बाद होतोय खोनी संघाचा. मनपण साडी चोली चमाचे विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलंय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली चमाचे विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. मनपण साडी चोळी जमाची विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. 5 या धावसंख्येत 5 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद होतोय.
नवीन फलंदाज कार्तिक म्हात्रे तो मैदानामध्ये 5व्या क्रमांकावरती. मात्र बिभीषण म्हात्रे अजूनही खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज बघा, बिभीषण म्हात्रेचा एक झेल सुटलाय, त्याचा कितपत फायदा घेतो बघायचा फलंदाज बिभीषण म्हात्रे. गणेश पाटील यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडू आपण बघायला मिळतोय आपल्याला. धावफलक करती धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती फक्त आणि फक्त 5. 3 गडी बाद झालेत 5 या धावसंख्येवरती. कोहली संघ थोडासा बॅकफुटवर आहे, मात्र बिभीषण म्हात्रेला एक मोठी खेळी करावी लागेल या कोहली संघासाठी. कारण की उसाटे संघ सुद्धा एक चांगला संघ. नाईट स्पर्धेमध्ये आपण सातत्याने चांगली कामगिरी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चेंडू करतायत. धावसंख्या एकने भारतीय धावसंख्या देती 6 धावा धावफलक करती. 3/6 अशी धावसंख्या. खेळाडू कक्षाच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथून साईड लावायचे. खेळाडू कक्षाच्या बाजूला बघा जे प्रेक्षक आहेत ब्लॅक पडद्याची ते स्क्रीन समोर कोणी उभं राहू नका. धावसंख्या 6. गोलंदाज गणेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे, मात्र झेल इथे सुटतोय. विलास पाटीलच्या हातातनं झेल सुटतोय ते सोप्पा. आणि एकने धावसंख्या वाढती धावसंख्या देते 7 धावा. फलंदाज कार्तिक म्हात्रेला जीवदान मिळतोय. बघा कार्तिक आणि बिभीषण म्हात्रे दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळाले आतापर्यंत. बघा जीवदानचा कितीपर्यंत फायदा घेत आहेत. गोलंदाज गणेश पाटील राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मधनं, डीप पॉइंट रिझन मधनं. मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. पहिला संघर्ष चौकार कोहली संघाकडनं. कैसा गाव लोक जमलाई सारा आमचे दीक्षाचे हाल नीला. कैसा गाव लोक जमलाई सारा आमचे दीक्षाचे हाल नीला. कैसा गाव लोक जमलाय सारा आमचे दीक्षाचे हाल नीला. कैसा गाव लोक जमलाय सारा आमचे दीक्षाचे हाल नीला. धन्यवाद. बिभीषणला जीवदान मिळाले. बिभीषण बघायचं चौकार येतोय. बघा जी आमची रॅलिंग आहे त्या रॅलिंग वरती प्रेक्षकांना, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल कोणी जोर देऊ नका रॅलिंग वरती. थोडं रॅलिंग पासून थोडंसं लांब उभं राहायचं आपण, कारण की प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. आणि ते आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा T20 ग्रुपच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गोलंदाज गणेश पाटील यावेळेस मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिझन मध्ये. पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्या भागामध्ये उसाटणे संघाकडनं. एक सिंगल मी देती म्हणजे बिभीषणला. एकने धावसंख्या वाढती धावसंख्या देती 12 धावा धावफलक करती. गोलंदाज गणेश पाटील उसाटणे संघाकडनं राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र पायचीचं अपील केलं ते षटक समाप्त होते. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 12 धावा. 2 षटकांचा आपण विचार केला तर 6च्या सरासरी धावा कुठल्या त्या म्हणजे कोहली संघाने. कोहली संघ थोडासा बॅकफुटर आहे, मात्र कोहली संघाला 50 ते 55 धावा कुठाव्या लागतील मी म्हणजे 5 षटकामध्ये. कारण की उसाटणे संघाचा आपण विचार केला तर धनंजय हिलाल सारख्या फलंदाज या संघामध्ये, त्यानंतर समीर पाटीलला आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. अशा चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे उसाटणे संघ. वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक होते गोलंदाज धनंजय हिलाल. फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती आहेत. मैदानात आपण बघतोय मास्टर ब्रेन समीर पाटील आपण बघतोय मैदानामध्ये वारंवार क्षेत्रक्षमय बदल करतायत. गोलंदाज धनंजय हिलाल ज्याने पारपेचं पहिलं षटक टाकलं होतं
आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी सुद्धा बाद केले होते. तोच गोलंदाज धनंजय हिलाल गोलंदाजीसाठी सज्ज होते. कोळेगाव इनकडनं राईट ब्राउन द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत बिभीषणला. बिभीषण महात्रे स्ट्रायकेडला. 2 धावसंख्या वाढती, धावसंख्या धावपल करती 14 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना 14 धावा आपण बघू शकाल कोणी संघाच्या धावपल करती. यावेळेस मात्र बिभीषणच्या बॅट मधनं मोठा फटका, चेंडूला भिरकावून दिलाय सीमा पलीकडे. 6 धावांसाठी गुड शॉट. माझे आईचे देवलाला, अरे गावाला माझे आईचे देवलाला. मगाशीच सांगितलं होतं की बिभीषण म्हात्रेचा झेल सुटलाय आणि त्या झेलची किंमत मोजावी लागू शकते या उसाटणे संघाला. एक चौकार आणि एक षटकार येथे झेल सुटल्यानंतर बिभीषण म्हात्रेच्या बॅट मध्ये धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या धावपल करती 20 धावा धावपल करती. आमच्या सोबत आमचे गुणलेखक कैलास फोरजी मॅन फ्रॉम धानसर, त्यानंतर दुसरे गुणलेखक कस्तुभ मुंडे मॅन फ्रॉम आकासान. उद्या दोन्ही खेळाडूंना आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये. चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र झेल इथे सुटतोय. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी. कॅचेस टू विन द मॅचेस. चार ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 24 धावा धावपल करती. बघा वारंवार चुका केल्या जातात उसाटणे संघाकडनं. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचे समीकरण असतं. 2011चा विश्वचषक गौतम गंभीरचा झेल सोडला होता कुमार संघकाराने आणि विश्वचषक चॅम्पियन संघ ठरला होता तो म्हणजे भारतीय संघ. आणि सामना गमवावा लागला होता. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देती 25 धावा धावपल करती. तिसरा षटक मार्गस्थ असताना 25 धावा आपण बघू शकाल धावपल करते. आता मात्र बिभीषण मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. मैदानात आपण बघतोय कार्तिक म्हात्रे आणि बिभीषण म्हात्रे जोडी आपण बघतोय मैदानात. 3 बाद 25 अशी धावसंख्या ती म्हणजे खोनी संघाची. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे उसाटणे संघाने. उसाटणे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यावेळेस मात्र पायचीच अपील केलं ते फलंदाज इथे बाद होतोय. अजून एक झटका बसतोय तो म्हणजे खोनी संघाला पायचीच्या स्वरूपात. कार्तिक बॅक टू पॅव्हेलियन. नवीन फलंदाज किरण म्हात्रे देव मैदानात. 6व्या क्रमांकावरती 4था फलंदाज बाद होतोय. 25 या धावसंख्येत कोणी संघाचा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यानंतर ड्रिंक्स ऍक्टिव्ह सुद्धा मैदानात जाईल. मात्र धावपलकर धावा आहेत त्या 25. मात्र स्ट्रायकेटला नवीन फलंदाज किरण म्हात्रे. किरण म्हात्रे आपण बघितला जीजी स्पोर्ट वाकलन संघामध्ये, तर एक किरण म्हात्रे आपण बघू शकाल खोनी संघामध्ये. धनंजय राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज बाद, अजून एक झटका खोनी संघाला.
आशिष गायकवाड थोडं लक्ष द्यायचंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन क्षेत्ररक्षक त्या डीप स्क्वेअरला क्रिजर मधनं आणि एक डीप मिड विकेट क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षक आले होते. मात्र चूक केली जाते बॅकिंगला. दोन धाव पण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 40. 5 षटकांचा खेळ संपतोय आणि खोनीस संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 6 गडी बाद 40 धावा कुठल्या आहेत. गंधारी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते घोट संघाला. यानंतरचा सामना असेल. मात्र या सामन्याकडे आपण वळूया. प्रथम फलंदाजी करत असताना 40 धावा कुठल्या आहेत. खोनीस संघाने 6 गडी बाद आणि 41 धावांचं लक्ष आहे. ही स्पर्धा आपण बघतो T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके माजी आमदार रमेश रतन पाटील साहेबांकडं. त्यानंतर या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिलंय ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे सरचिटणीस राजू रतन पाटील साहेबांकडनं. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी ज्यांनी आम्हाला पारितोषिक दिले ते म्हणजे काटेगावचे समाजसेवक विजय रतन पाटील साहेबांकडनं. त्यानंतर या स्पर्धेसाठी चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला दिले ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्याकडनं. त्यानंतर या मालिकावीरसाठी जी आम्हाला बाईक लाभली आहे ती म्हणजे आपले सर्वांचे लाडके दिनेश पाटील साहेब खार्डी समाजसेवक. त्यानंतर या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर गुंजन ट्रान्सपोर्ट सागाव चेतन म्हात्रे यांच्याकडनं. त्यानंतर धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. प्रथम फलंदाजी करत असताना खोनीस संघाने 6 गडी बाद 40 धावा कुठल्या आहेत आणि 41 मापक असं आव्हान ठेवलंय. मात्र सलामीची जोडी समीर पाटील मैदान देतोय. तर सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतर ऐकूया आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे यांना. थँक्यू नितीन काहन. आलेल्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला तिसरा सामना मैदानावरती तुम्ही पाहताय तो म्हणजे उसाटणी वर्सेस त्यांना फाईट देतोय मैदानावरती उसाटणी संघाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल खोणी संघ आणि खोणी संघानं पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी हारल्यानंतर फलंदाजी ज्या खोणी संघाच्या पदरी पडली त्या खोणी संघानं 40 धावा सेट केलेत आणि 8.20च्या सरासरीनं 41 धावेचे एक मापक लक्ष समीर पाटील सारख्या एका मोठ्या फलंदाजाचा भरणा असलेल्या या उसाटण्या संघासमोर सेट केलाय. खोणी संघानं आजच्या दिवसाचा विचार केला तरी खेळपट्टी गोलंदाजांना जास्तीत जास्त साथ देते आहे. कारण आजच्या दिवसामध्ये कमीत कमी लो स्कोरचे सामने तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाजाचा
पहिला चेंडू समीर पाटील या ठिकाणी रिव्हर्सचा वापर करत होते. पहिल्या चेंडूवरती स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत होते. या ठिकाणी समीर पाटील स्वतः जो संघनायक आहे या उसटणे संघाचा तो समीर पाटील मैदानावरती बीट होतोय. कारण पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज अरुण ठोंबरेच्या माध्यमातून एका बाजूने अरुण ठोंबरेकडे असलेला अनुभव तर दुसऱ्या बाजूने इनफॉर्म मध्ये असणारे फलंदाज समीर पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू समीर साठी ऑन साइडला शॉपल झाले. मोठा फटका कन्वर्ट करतो फलंदाज समीर ऑन फायर. चेंडू स्क्वेअर लेग सीमा पार. पहिला चौकार समीरच्या बॅटमधनं. आणि चौकारांना दमदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. या ठिकाणी उसाटणे संघाच्या बाजूनं हा उसाटणे संघ समीरचा संघ तुम्ही पाहू शकाल. अजून एक संघ उसाटणे गावामध्ये तो म्हणजे अनिल ढोपरी, अजय भंडारी, अमर भंडारी यांचा गावदेवी उसाटणे संघ. खूप चांगली कामगिरी अनिल ढोपरी यांच्या संघानं. त्याचबरोबर यंदाच्या सीझनचा जर विचार केला 2016-17च्या हंगामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे समीरनं आणि या उसाटणे संघानं. आणि आज तुम्ही पाहू शकाल या नाईट स्पर्धेमध्ये 40 धावा मैदानावरती रोखल्या गेल्या खोणी संघासमोर. हा चेंडू समीरसाठी व्हॉट अ ग्रेट शॉट. मिस्टर 360 एबीडी विलसची आठवण करून देतोय हा फलंदाज. चेंडू सीमा पार. समीरच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार येत आहेत. पहिल्या चेंडूवरती समीरला शांत ठेवलं होतं. मध्ये समीरला तुम्ही जास्त वेळ थांबू शकणार नाही आहात. सर येणाऱ्या काळामध्ये समीरच्या बॅटमध्ये चौकार आला तर उसळण्याचे आमचे समाजसेवक सन्माननीय हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सडके समीर या फलंदाजाला दिलं जाईल. गोलंदाज बॅकफुटला असेल. अरुण ठोंबरे कमबॅकची गरज आहे. हा चेंडू समीर साठी. समीर फ्रंट बूटला आले. त्यानंतर गुडघ्याचा वापर करत असताना चेंडूच्या लेन पर्यंत पोहोचायचं होतं. मात्र चेंडू खूप वेगानं टेक ऑफ होतोय आणि बीट होत आहेत. त्या ठिकाणी कधी वर्चस्व गाजवलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून तर कधी ताकद दाखवली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. हा चेंडू रिव्हर्सचा वापर करतो फलंदाज समीर पाटील. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड जोपर्यंत चेंडूला केला जाईल जोपर्यंत चुका रिकव्हर केल्या जातील तोपर्यंत अजून 2 धावा येत आहेत आणि 2 धावेनं धावफलकावरती गुरी अंकामध्ये धावसंख्या येताना तुम्ही पाहू शकाल. पहिल्या पॉवर मध्ये फलंदाजी करत असताना आतापर्यंत 10 धावा 5 चेंडूवरती समीर पाटीलच्या बॅटमध्ये येत आहेत. लक्ष खूप छोटं त्यामुळे जर समीर पाटीलला संयम बाळगला आणि असे चौकार सिंगल डबल जरी सुरू ठेवले तरी सामना इझिली चेस करू शकेल. या ठिकाणी हा उसाटणे संघ पॉवर प्लेचा अंतिम चेंडू गोलंदाज अरुण ठोंबरेचा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. खोदून काढतो चेंडूला. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. अजून एक नेत्रदीपक फटका. समीर पाटीलची बॅट तडपली मैदानावरती आणि तब्बल 3 चौकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये समीरच्या बॅट मध्ये आलेत आणि एका षटकामध्ये 41 धावेचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद दमदार सुरुवात मैदानावरती होतीये. कारण 14 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकवटल्यात समीर पाटील या फलंदाजानं. डिझर प्रेक्षकांना एक सूचना असेल जे प्रेक्षक वर्ग आमचे SM डिजिटलचे लाईव्ह कॅमेरामॅन आहेत त्यांच्या समोर ज्या रेलिंग आहेत त्याला तुम्ही जास्त जोर देऊ नका. जर तुम्ही सर्वच एकदम येऊन त्याला जर प्रेशर टाकाल तर ती रेलिंग तुटू शकेल. त्यामुळे प्रेक्षकांना नम्रतेने आम्ही विनंती करतोय आपण थोडासा संयम बाळगा जेणेकरून स्पर्धा अजून पण येणारे 5 दिवस त्या अजून येणाऱ्या 2 दिवसामध्ये ती रेलिंग टिकू शकेल. आणि तुमचं सहकार्य आयोजक T20 ग्रुपला खूप गरजेचं असेल कारण खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी केली आहे. आमचे भोपळचे प्रवीण पाटील असतील मोठा
तालुक्याचे गणेश भोईर असतील, उसाटण्याचे अजय भंडारी असतील, खूप चांगली कामगिरी सुजित पाटील घारिवली, त्यानंतर त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून हरीश असतील, कौस्तुभ केजू असतील, अनेक सहकाऱ्यांनी एकत्र देऊन हा टेनिस विश्वाचा रणसंग्राम प्रेक्षकांच्या समोर आणलाय आणि भव्य दिव्य प्रकाश झोतातली स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळतीये. T20 ग्रुपच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, P2 मध्ये वापर केला जातोय हर्षद ठोंबरे या वेगवान गोलंदाजाचा. तर सेकंड मध्ये फलंदाज सागर पाटील. हा चेंडू सागर साठी बॅटचा पेस ओपन करतो फलंदाज सागर. पावरप्लेचा अतिशय चांगला वापर होतोय उसाटणे संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. जी सुरुवात केली समीरनं ती सुरुवात होती सागर पाटीलच्या बॅटमधनं. चेंडू सीमा पार 4 धावा. माझा गवळी दादा चालला एकवीरचे जत्रला माझा गवळी दादा चालला एकवीरचे जत्रला माझा गवळी धावसंख्या तमत 4 ने पुढे सरकेल. तमत मजबूत स्थिती निर्माण करतोय. 41 धावेचा पाठलाग करत असताना उसाटणे संघ. सलामीच्या जोडीमध्ये खूप चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळतीये. क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल थोडंसं लक्ष नव्हतं क्षेत्ररक्षकाचं. कम प्रकाश झोतामध्ये जर फोकसची किरण तुमच्या डोळ्यावरती आली तर क्षेत्ररक्षकांना थोडासा तुम्हाला त्रास होऊ शकेल. तर मग कॉन्सन्ट्रेशन मैदानावरती असणं खूप गरजेचं असतं. तुमची एकात्मता आणि तुमचं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं असेल. मग या ठिकाणी 2 धावा येतील आणि 2 धावेनं अर्धा पल्ला पार करतोय. 20 धावा येतात धापलकावरती. पॉवर प्ले मध्ये ऍज ओपनर म्हणून एक चांगली भागीदारी केली आहे दोन्ही फलंदाजांनी. हा चेंडू पडल्यानंतर खूप वेगानं टेक ऑफ होतोय. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. ह्या चेंडूनं मात्र रायगड जिल्ह्यातील विश्वजित ठाकूर या गोलंदाजाची आठवण मैदानावरती मी मला करून दिली. हर्षद ठोंबरेनं खूप चांगला चेंडू होता. लेन सुद्धा खूप सुंदर होती आणि गती या चेंडू मध्ये विशेषतः पाहायला मिळाली आणि बीट झाले मैदानावरती सागर पाटील हे फलंदाज. हा चेंडू शॉर्टल मूल करण्याचा प्रयत्न आहे. मिस्तामिंग सोक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. लंगणला अप्रतिम झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी डीप मध्ये लंगणला आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती. सागर पाटील या फलंदाजाचा अंत झालाय आणि सलामीची जोडी ब्रेक होती आहे आणि पहिला झटका सागर पाटीलच्या रूपानं उसाटणे या संघाला. फलंदाज बाद होतोय. बऱ्याच कालावधीनंतर सुटकेचा निश्वास सोडतात मैदानावरती या ठिकाणी खोणी संघातील हे गोलंदाज. कारण पहिलं यश मिळतंय. तब्बल संकेतचा विचार केला तर 200च्या स्ट्राईक रेटनं संकेतनं 6 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. तर अजूनपर्यंत संघातील संघनायक प्रमुख खेळाडू या उसाटणे संघातील कोहिनूरचा हिरा मंचाची ओळख आहे तो समीर पाटील अजूनपर्यंत मैदानावरती आहे. त्यामुळे समीर सारख्या एका नामांकित आणि इन्फॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजासमोर 41 धावा रोखताना नाकी न बेतय या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल कोणी संघातील गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये समीरनं ताकद दाखवली. त्यानंतर एक चौकार आला सागरच्या बॅटमधनं आणि आता 3ऱ्या क्रमांकावरती येतोय एक अष्टपैलू खेळाडू या उसाटणे संघातील संकेत पाटीलला 3ऱ्या क्रमांकावरती तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू समीर फ्रंट फुटला आले त्यानंतर ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून समीरला चेंडूला एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळायचं होतं. मध्ये चेंडू खूप वेगाने निघून जातोय. चांगली लेन चांगला कमबॅक आता मध्ये पाहायला मिळतोय या ठिकाणी हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती हर्षदनं 7 धावा खर्च केला. आता त्या धावा रिकव्हर करतात. सलग 3 चेंडू निदा फेकलेत आणि त्यामध्ये एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये सुद्धा यश लाभलंय आणि पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू फेकावा लागेल या ठिकाणी हर्षद ठोंबरे या गोलंदाजाला. रिदम मध्ये काहीशी मिस्टेक होतीये. पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि नव्या प्रयत्नानं सुरुवात करतील हर्षद. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. फ्रंट फुटला येऊन कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला. तोपर्यंत सिंगल लाभेल आणि सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा वाजविके पूर्ण होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14. या षटकामध्ये या ठिकाणी धावा खर्च केल्या हर्षदनं 7 आणि 2 षटकांचा वाजविके कंप्लीट झाल्यानंतर आमचे गुणलेखक कैलास पोजी आम्हाला माहिती देत आहेत 21 धावा धापलकावर केलेत. 41 धावेचा पाठलाग करत असताना समीकरण उरतंय येणारे 18 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी उसाटणे संघाला 20 धावांची. डिझल
थँक्यू सी. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. आकाश पाटीलचं एटीएम या ठिकाणी खुलं होत आहे. नक्कीच पारितोषिक येत आहे समीसाठी आकाश भोईर मॅन फ्रॉम गेसर एक अतिशय चांगले गोलंदाज आहेत आकाश भोईर, त्यांच्याकडनं पारितोषिक येत आहे समीसाठी. सलग 3 चेंडूवरती संकेत किंवा समीरनं 3 षटकार दाखवले तर 6,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल संकेत पाटील या फलंदाजाला. पारितोषिक इथे आकाशकडनं. समीरनं जर 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवले तर 2,000 आणि संकेतला प्रत्येक षटकारासाठी 2,000. पारितोषिकामध्ये थोडेसे चेंजेस आहेत कारण आकाशला सुद्धा माहिती आहे समीर जास्त षटकार दाखवतील एटीएम लवकर खाली येऊ शकेल, त्यामुळे चांगला प्लॅन आहे आकाश बोरेचा. मात्र पारितोषिक लावलाय आणि मोटिवेट करतात उसाटणे संघाला. हा चेंडू लोवर फुल टॉस होता, फ्रंट बुटला येऊन चेंडूला फक्त सॉफ्ट हँड न दिशा दिली होती. चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. लॉंग ऑफला बॅकअप वेज लाभतोय. क्षेत्ररक्षक आले होते बॅकअप साठी. विकेट ठोंबरे तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी रोखू शकणार नाहीयेत आणि 3 धावेनं सामना ओपन होतोय या ठिकाणी. धावपलकावरती धावा 24. तसेच राकेशकडनं सुद्धा पारितोषिक आहे या ठिकाणी. बॅक टू बॅक 2 षटकार आले समीरकडनं, तर समीरला 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आकाश भोईर यांच्याकडनं. तसेच राकेशकडनं पारितोषिक आहे ते म्हणजे संकेत पाटील साठी प्रत्येकी षटकाराला 1,000 आणि आकाश भोईर यांच्याकडनं 2,000 म्हणजे एक षटकार तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळून देऊ शकेल संकेत पाटीलला. तर तसेच सलग 2 षटकार 2,000 रुपये मिळून देऊ शकते समीरला आणि सामना सुद्धा खुला होईल तो म्हणजे उसाटणे संघाच्या बाजूनं, कारण प्रयत्न खूप चांगले केलेत मैदानावरती समीरनं आणि यश सुद्धा लाभतंय. समीरनं आतापर्यंत संयमी खेळी करत असताना 3 चौकार आले, तब्बल 14 धावेचं योगदान समीरनं दिलंय मैदानावरती. गोलंदाजी करतात नितीन फुलोरे. हा चेंडू बॅकफुटला आले, सॉफ्ट हँड ना बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडूला बाहेर काढतायत. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू फील्ड होतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. येणारी प्रत्येक सिंगल डबल खूप सारा दबाव या ठिकाणी आणती दबावामध्ये आणतीये या कोणी संघाला. तर या कोणी संघाचा विचार केला तर टेनिस विश्वाची डेची खूप मोठी स्पर्धा या कोणी संघाच्या माध्यमातून ऑर्गनाइज केली जाते चंदूशेठ स्मृती चषक या नावानं. त्या स्पर्धेचा विचार केला तर प्रेक्षकांसाठी सुद्धा एक बाईक आणि एक बाईक खेळाडूंसाठी असते. एक बाईक फलंदाजाला एक बाईक गोलंदाजाला, तब्बल 3-3 बाईक त्या स्पर्धेमध्ये मी पाहिल्या होत्या. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. धावपलकावरती धावा 27 आणि 27 धावेवरती दुसरा झटका मिळू शकला असता उसाटणे संघाला. मात्र सोपा झेल या ठिकाणी मिस झालाय समी पाटील या फलंदाजाचा. आणि लो स्कोरच्या सामन्यामध्ये तुम्ही समी सगळ्या फलंदाजाला जर जीवन द्याल तर नक्कीच बॅकफुटला येईल या ठिकाणी हा कोणी संघ. धावपलकावरती धावा 29-29 विजयासाठी अजूनपर्यंत 12 धावेची गरज असेल. तब्बल चेंडू बाकी असतील 14 आणि 14 चेंडू आणि 12 धावेचं एक सोपं लक्ष या ठिकाणी कंप्लीट करायचं उसाटणे या संघाला. गोलंदाज नितीन फुलोरे सज्ज होत आहेत. हा चेंडू खूप चांगला होता, पडल्यानंतर चेंडू काहीसा आतमध्ये आलाय. फुल लेनचा चेंडू होता, मध्ये बीट झाले त्या ठिकाणी. बाईच्या स्वरूपात सिंगल येते का हे पंचांना विनंती असेल तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच बाईच्या माध्यमातून सिंगल येते आणि सिंगलना धावपलकावरती धावा 30 आणि गरज 13 चेंडू 11 धावेची. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. जर गोलंदाजी चांगली झाली तर सामना टर्न करू शकतील कोणी संघातील गोलंदाज. हा चेंडू पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. मग चेंडू पॅड वरती आदळतो. लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि धावपलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर्स. कोमोझॉन 31. येणारे 12 चेंडू विजयासाठी 10 धावेची गरज असेल. नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर. अशक्य असं काहीच नाही आहे धावा रोखण्यासाठी कोणी संघाला. जर येणाऱ्या षटकामध्ये प्रयत्न केले येणाऱ्या गोलंदाजांनी तर सामना रफ अँड टफ आणि नेट टू नेट फाईट या ठिकाणी देऊ शकतील उसाटणे संघाला कोणी संघातील येणारे गोलंदाज. किनारी मार्केट कोली हल्लन कोली चल जाऊ बाला
थँक्यू डीसी. 12 चेंडू 10 धाब्याची गरज असेल विजयासाठी. आता मात्र टीम मीटिंग कॉल केली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. खोनी संघानं, कारण खोनी संघ संकटामध्ये सापडलाय. खोनी संघाची नाव साता समुद्रामध्ये फसती आहे. पाहिजे येणाऱ्या काळामध्ये कोणता नाबाडी कोणता गोलंदाज या खोनी संघाला सावरतोय. बघा संकेत पाटीलसाठी एक पारितोषिक आहे, प्रत्येक षटकाराला 1000 रुपये पारितोषिक आहे. राकेश यांची अड्डा. नक्कीच पारितोषिकांचा वर्षाव होतोय या ठिकाणी उसाटणे संघाच्या फलंदाजावरती. कारण समीर आणि संकेतनं प्रेक्षकांची मन, त्यांच्या पाठीरेखांची मन या ठिकाणी जिंकलेत आणि माणुसकी जोपासण्याचं काम सातत्यानं समीर पाटीलनं कित्येक वेळा करताना मी पाहिलं आणि चांगली कामगिरी प्रत्येक मैदानावरती समीरनं आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती केली आहे आणि सातत्यानं विजय मिळवून दिली आहेत या उसाटणे संघाला. तर समीर पाटीलसाठी आणि संकेतसाठी पारितोषिक या ठिकाणी लागलेत. 12 चेंडू 10 धाब्याची गरज आहे. सेकंड स्पेल मध्ये येतोय. ज्या गोलंदाजानं दुसरं षटक फेकलं होतं, फक्त 7 धाबा आणि एका फलंदाजाला बाद केलं होतं, तर हर्षद ठोंबरे या ठिकाणी सेकंड स्पेल मध्ये येतोय. पाहिजे तो हर्षद सामना परत आणून देतोय का? जो सामना निसटलाय खोणी संघाच्या हातामधून, त्या खोणी संघाकडे सामना खेचला जातोय का याकडे मात्र लक्ष लागलंय खोणी संघाच्या पाठराख्यांचं. खोणी संघ सुद्धा एक खूप मोठा संघ आहे, मात्र फलंदाजी थोडीशी वीक झाली. फक्त 40 धावाल्या, त्या 40 धावा 41 धावा रोखण्यासाठी आता मध्ये चांगले प्रयत्न या ठिकाणी हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून केले जात आहेत. मिडॉनला चेंडू फीड होईल, फक्त सिंगल लाभेल. समीकरण सोपं होतोय. येणारी प्रत्येक सिंगल डबल दबावामध्ये आणेल ती म्हणजे कोणी संघाला, तर येणारी प्रत्येक सिंगल डबल विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल ती म्हणजे उसटणे या संघाला. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे विजयासाठी उसटणे संघाला. जोपर्यंत समीर मैदानावरती आहे तोपर्यंत सामना इझिली चेस करू शकेल उसटणे संघ. समीर रिवर्स वापर करण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्रॉंग अपील, खूप चांगला आत्मविश्वास अपील मध्ये पाहायला मिळतोय. पंचांकडून कोणताही निर्णय येत नाहीये. अपील मध्ये ठिकाणी फेटाळून दिलं जातं. म्हणजे या ठिकाणी कैलास दादा जर समीर बाद झाले असते तर कदाचित सामन्यामध्ये वापसी आणि शिरकाव करू शकला असता. येणाऱ्या काळामध्ये हा कोणी संघ मध्ये अजून मध्ये एका गोष्टीला विसरून जमणार नाहीये. धनंजय हिलाल सारखा विस्फोटक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये तोपर्यंत सामना झुंकेल उसटणे संघाच्या बाजूनं. हा चेंडू खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. मध्ये झेल अटेम्प्ट करत असताना लास्ट मोमेंटला झेल हातामध्ये निसटतोय आणि जीवनदान मिळते पुन्हा एकदा समीर पाटील या फलंदाजाला. समीरचा लक फॅक्टर ऑन आहे. नितीन काळंकर तब्बल 2 झेल समीरच्या आतापर्यंत सुटलेत आणि त्या समीरला सातत्यानं जीवनदान दिले जातात कोणी संघाच्या माध्यमातून. त्यामुळे कोणी संघाला सामना जिंकताना आता मात्र घाम गाळावा लागेल मैदानावरती उसटणे संघासमोर. हा चेंडू इनसाइड एज फलंदाज बाद होतो मैदानावरती. ज्या खेळाडूसाठी पारितोषिक लागली गेली होती त्या संकेत पाटीलच्या पारीचा अंत होतोय आणि दुसरा झटका मिळतो संकेत पाटीलच्या रूपानं उसटणे या संघाला. गणपती देवा तुम्हाला हवा तुझ्यासारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. गणपती देवा तुझं मला हवा तुझ्यासारखं व्हावं वाटतंय मला, हो वाटतंय मला. एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. एक वचन पाहुणा आईला आईला गणपती माझ्या घराला. थँक्यू डीजे. अतिशय चांगलं संगीत, सध्याच्या स्थितीला प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा आवाज ज्या संगीतानं आपल्या कंठातून काढलाय तर सोनाली भोईर आणि अक्षय पाटील या 2 गीतकारांचा गोड संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय. नवीन फलंदाज येतोय द मोस्ट अटॅकिंग बॅट्समॅन ऑफ द उसटणे टीम धनंजय हिलाल. एक विस्फोटक फलंदाजी कित्येक वेळा धनंजय हिलालच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. त्या धनंजय हिलालला या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती पाठवला जात आहे. एखादा मोठा फटका आता मध्ये सामना पूर्णपणे झुंकवेल, एखादी सिंगल डबल सुद्धा पूर्णपणे सामना झुंकवेल उसटणे संघाच्या बाजूनं. जर या स्थितीला विकेट टेकर गोलंदाजी हर्षद ठोंबरेच्या माध्यमातून झाली, शी गोलंदाजी केली होती गौरीपाडा संघातील गोलंदाज मयूरनं जीजी स्पोर्ट वाकण संघासमोर. तशा प्रकारे फाईट दिली तर सामना जो मध्ये झुंकू शकेल कोणी संघातील गोलंदाज.
हा चेंडू लेन भरकडलेत आता मात्र कीपर सुद्धा बीट होतो शॉट फायनलचा क्षेत्ररक्षक आणि 1+4 अशा 5 धावा या ठिकाणी उपलब्ध होत आहेत उसाटणे संघाच्या बाजूनं आणि या 5 धावीच्या मदतीनं मजबूत स्थिती साकारतोय या ठिकाणी उसाटणे संघ आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये धावपलकावरती धावा येत आहेत 5 धावीच्या मदतीनं 38 अजून मध्ये येणारे काही चेंडू आणि विजयासाठी फक्त 3 धावेची आवश्यकता असेल ती म्हणजे उसाटणे संघाला यानंतर एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल गावदेवी घोट वर्सेस गंधारी हा चेंडू धनंजय साठी बीट होत आहेत एका बाजूने खूप इनफॉर्म मध्ये असणारा अतिशय चांगली कामगिरी करणारा शिवा गोंधळे यांचा घोट संघ तुम्ही पाहू शकाल गणेश 11 घोट संघ या नावानं आज घोट संघ मैदानावरती उतरेल रोशनला तुम्ही पाहू शकाल प्रीतमला तुम्ही पाहू शकाल आणि इनफॉर्म मध्ये असणारे पेंदनचा मैदान गाजवणारे सचिन म्हात्रेला तुम्ही पाहू शकाल निलेशला तुम्ही पाहू शकाल हा चेंडू बॅकफुटला आले अप्रतिम फटका चेंडू जातो डीप कव्हरला चेंडूला जोपर्यंत फीड केलं जाईल तोपर्यंत फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावपलकावरती धावा येतात 39 विजयासाठी आता मात्र फक्त 2 धावेची गरज आहे आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय हर्षद ठोंबरेनं खूप चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये हर्षदनं धावा खर्च केल्या 7 मध्ये या षटकामध्ये ज्या 5 धावा अतिरिक्त आल्या त्या धावा सामन्यामध्ये पूर्णपणे काढता पाय घेण्यास या ठिकाणी स्वीकारावा लागतोय तो म्हणजे हर्षद ठोंबरेच्या चुकीमुळे या ठिकाणी खोणी या संघाला 6 चेंडू विजयासाठी गरज आहे फक्त आणि फक्त 2 धावेची ती म्हणजे खोणी संघासमोर फाईट देत असताना उसाटणे या संघाला स्लॉगरचं शेवटचं षटक घेऊन येत आहेत या ठिकाणी गोलंदाज संदीप ठोंबरेचा वापर या ठिकाणी केला जातोय खोनी संघाचे जे 12वे प्रतिनिधी आहेत त्यांच्या कंठातून सुद्धा आता आवाज निघत नाहीये कारण त्यांची सुद्धा खूप सारी स्वप्न होती की खोनी संघानं या ठिकाणी उसाटणे संघाला मात द्यावी म्हणजे ती स्वप्न या ठिकाणी कंप्लीट होत नाहीयेत त्यामुळे कुठे का होईना थोडस निराश वातावरण खोनी संघाच्या पाठराख्यांसमोर तुम्ही पाहू शकाल मध्ये हरकत नाहीये येणाऱ्या वाटचालीमध्ये जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर नक्कीच तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून स्वतःचं नाव एक टेनिस पटलावरती चांगल्या स्थानावरती आणून ठेवू शकाल त्यामुळे प्रयत्न करणं खूप गरजेचं असेलच फलंदाजी थोडी वीक झाली आहे हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता धनंजय हिलाल बीट झाले डायरेक्ट हिट येतो त्या ठिकाणी पाहिजे फलंदाज बाद होत आहेत का सभी पाटील दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि विजयाची धाव या ठिकाणी येते आणि सामना जिंकतोय मैदानावरती समी पाटीलच्या नेतृत्वाखाली हा उसाटणे संघ आणि विजय संपादन करून पुढच्या फेरीमध्ये वाटचाल केली जाते उसाटणे संघाच्या माध्यमातून मध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला खोणी संघ त्याबद्दल आपला आयोजकांच्या वतीनं आलेल्या सर्व लाडक्या रसिकांच्या वतीनं आम्ही आपला आभार व्यक्त करतोय तुम्हाला येणाऱ्या भावी वाटचालीसाठी